myself Dr. Sandeep Joshi. So we meet in our next lecture here with the same topic continued here. In our previous topic we see the theorem, that is unique factorization theorem, and which is without proof for you. तिथे तुम्हाला मी थोडासा एक्सप्लेन पण केला प्रॅक्टिकली कसा असतो तो युनिक फॅक्टरायझेशन थेरम. आता प्राइम आणि कॉम्पोजिट नंबरचा जो आपला टॉपिक चालू होता त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स आहेत इथे, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. हे आपलं लास्ट लेक्चर आहे ह्या चॅप्टरचं. याच्यानंतर आपण जे पुढचं लेक्चर घेणार आहे ते त्याच्यामध्ये दुसरं चॅप्टर आपण स्टार्ट करूया. ओके, सो हिअर एक्झाम्पल, दीज एक्झाम्पल्स आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा तुमच्या थेरॉटिकल एक्झाम असायच्या त्याच्यामध्ये हे खूप वेळेस विचारलेले एक्झाम्पल्स आहेत. शो दॅट रूट 3 इज नॉट अ रॅशनल नंबर. सो सपोज रूट 3 इज अ रॅशनल नंबर. आता जे प्रूव्ह करायचं आहे ना ते नाही असं मानून घ्यायचं. लक्षात आलं का की रूट 3 हा तुम्हाला काय दाखवायचा आहे, नॉट रॅशनल नंबर आहे असं दाखवायचं आहे. तर मी त्याला काय करतो, रॅशनल नंबर आहे असं मानून घेतो. सगळ्यात पहिले तर व्हॉट इज मीन बाय रॅशनल नंबर. तर रॅशनल नंबर म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर अशी जी टर्म असते. म्हणजे समजा पी अपॉन क्यू असा जो नंबर असेल, म्हणजे समजा 2/3 4/5 असे जे नंबर असतात त्यांना काय म्हणतात, रॅशनल नंबर. ओके, सो अशा टाईपच्या नंबरला काय म्हणायचं आपण, रॅशनल नंबर. मग तो मी जनरल डिफाईन करतो. सो लेट रूट 3 म्हणजे आला तो पी अपॉन क्यू, that is numerator upon denominator. Okay, so here p comma q belongs to z and p comma q equal to 1. ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याचा जीसीडी काय असतो, दोघा नंबर मधला 1 असतो, म्हणजे दोघांमध्ये एकही कॉमन फॅक्टर नाही. ओके, देअरफॉर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सो रूट 3 चा स्क्वेअर केला तर 3 येणार आणि p अपॉन q चा स्क्वेअर केला तर p स्क्वेअर अपॉन q स्क्वेअर, म्हणजे p स्क्वेअर आला तुमचा 3q स्क्वेअर, डॅश नंबर 1. Okay, so which implies 3 divides p square. बरोबर ना, म्हणजे p स्क्वेअर ने 3 ला डिवाइड करता येईल. 3 divides p स्क्वेअर म्हणजे बिकॉज 3 इक्वल टू p स्क्वेअर अपॉन q स्क्वेअर. बरोबर ना, आणि p स्क्वेअर म्हणजे काय आला मग तुमचा 3q स्क्वेअर, म्हणजे 3 divides p स्क्वेअर. इथं p स्क्वेअर मोठा आहे, इकडची बाजू मोठी असते. सो 3 divides p स्क्वेअर, that is p into p. p square म्हणजे काय तुमचा p into p. Okay, and therefore 3 divides p as 3 is prime. कशावरून हे, युक्लिड्स लेमा. युक्लिड लेमा बघितला आपण मागच्या लेक्चर मध्ये. that p divides ab, so which implies p divides a or p divides b. Okay, so here 3 divides, दोघं p आहेत, इथं a आणि b चा संबंध नाही, मग ॲटलिस्ट एका पीला तर तो डिवाइड्स करेल. सो 3 डिवाइड्स p ॲज 3 इज प्राईम, डॅश बाय युक्लिड लेम्मा असं म्हणू शकता तुम्ही. मग बाय डेफिनेशन ऑफ डिव्हिजिबिलिटी p इक्वल टू काय येईल तुमचा 3r फॉर सम r बिलॉंग्स टू z, आणि स्क्वेअरिंग जर केलं देअरफॉर p स्क्वेअर इक्वल टू 9r स्क्वेअर, डॅश नंबर 2. सो देअरफॉर फ्रॉम 1 and 2, आता 1 आणि 2 ची बघा लेफ्ट हँड साईड सारखी आहे, p स्क्वेअर. याचा अर्थ राईट हँड साईड पण काय येणार, सारखी येणार. बरोबर आहे. सो 3q स्क्वेअर इक्वल टू 9r स्क्वेअर. फ्रॉम 1 and 2 राईट हँड साईड सेम, कारण लेफ्ट हँड साईड सारखी आहे. सो 3q स्क्वेअर इक्वल टू 9r स्क्वेअर. 3 ने पूर्ण इक्वेशनला डिवाइड केलं तर q स्क्वेअर इक्वल टू काय येईल, फक्त 3r स्क्वेअर. सो दॅट इज द रिमेनिंग. मग याच्यावरनं काय मिळालं, बाय डेफिनेशन ऑफ डिव्हिजिबिलिटी दॅट 3 ऑल्सो डिवाइड्स q स्क्वेअर, म्हणजेच 3 also divides q since 3 is prime and by Euclid lemma, and therefore 3 divides p and 3 divides q. आलं का, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, 3 divides p and 3 divides, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, तो नॉट रॅशनल ना. आपण तिथपर्यंत पोहोचूया हळूहळू. ओके, सो 3 divides p आणि 3 divides q इथपर्यंत आला. ओके, therefore जीसीडी ऑफ p, q इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. आता बघा, जो नंबर p ला पण डिवाइड्स करतोय, q ला पण डिवाइड्स करतोय, बरोबर आहे ना, म्हणजे तो p आणि q मध्ये काय कॉमन आहे, आणि कॉमन फॅक्टरलाच काय म्हणतात आपण, जीसीडी म्हणतो. बरोबर आहे ना. सो जीसीडी ऑफ p, q काय असेल, तो ग्रेटर दॅन इक्वल टू 3. इक्वल टू 3 तर आहेच, कारण तो 3 ला पण डिवाइड्स करतोय,
पीला पण डिवाइड्स करतोय आणि क्यूला पण डिवाइड्स करतोय, बरोबर आहे. सो जीसीडी ऑफ पी कॉमा क्यू इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3, बट विच इज कॉन्ट्रॅडिक्शन. का तर आपण मानलेलं काय की जीसीडी ऑफ पी कॉमा क्यू इक्वल टू 1, आणि इथं तर 3 दाखवतोय. 3 पण आणि ग्रेटर दॅन इक्वल टू 3 पण असू शकतो. ओके, म्हणून आपण जे मानलंय ते रॉंग आहे. दॅट √3 इज अ रॅशनल नंबर, हे रॉंग आहे. इट विल बी नॉट रॅशनल नंबर. ओके, म्हणजे जे प्रूव्ह करायचं त्याच्या उलट मानायचं. पूर्ण प्रोसेस केली की तुम्हाला कॉन्ट्रॅडिक्शन मिळतं, म्हणजे तुम्ही जे मानलंय ते खोटं आहे, म्हणजे जे प्रूव्ह करायचं आहे ते बरोबर आहे. दॅट इज √3 कॅनॉट बी अ रॅशनल नंबर. गॉट इट? सो इट इज अगेन व्हेरी simple example, but very important example. Okay, again we see one more example in this topic. If GCD of a comma b equal to 1 and a divides bc, then show that a divides c. लक्षात आलं? GCD दिलेला आहे तुम्हाला a आणि b चा 1. So since GCD of a comma b equal to 1, so we have by definition of our GCD 1 ला कसा लिहिता येईल मला? 1 equal to ma plus nb for some m comma n belongs to z. So multiplying both sides by c, we get c equal to mac plus nbc. Okay, so c equal to a into mc plus n into bc. लक्षात आलं का? This is by associativity. लक्षात घ्या. So which implies c equal to amc plus n bc बद्दल ak. Why? तुम्हाला a divides bc दिलेला आहे, and therefore by definition of divisibility bc equal to ak for some k belongs to z. बघा, म्हणजे bc बद्दल काय आला? ak आला, बरोबर आहे ना. आता इथे पण a आहे, इथे पण a आहे, तो बाहेर काढतो मी. सो c इक्वल टू a इंटू उरलेलं जे असेल ते एका ब्रॅकेटमध्ये टाकूया, mc प्लस nk, आणि ह्या सगळ्या टर्म्स काय आहेत? बिलॉंग्स टू z आहेत. सो अगेन बाय डेफिनेशन ऑफ डिव्हिजिबिलिटी a डिवाइड्स c. ओके, सो दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल अँड व्हेरी सिम्पल. अगेन जे दिलंय त्याच्यावरनं आणि डेफिनेशन जशी दिलेली आहे GCDची आणि डिव्हिजिबिलिटीची, ते वापरून तुम्हाला इझिली सॉल्व करता येतं. नाउ लास्ट एक्झाम्पल इन दिस टॉपिक, दॅट इज एक्झाम्पल नंबर 3. Prove that GCD of a comma a plus k divides k for all integers a comma k not both 0. म्हणजे हा GCD तुम्हाला काय दाखवायचा आहे? डिवाइड्स k फॉर ऑल इंटीजर्स a comma k not both zeros. दोघंही एकाच वेळेस काय असतील? 0 नसतील. सो लेट GCD of a comma a plus k equal to d. याचा GCD काय असेल? d. Then d divides a and d divides a plus k. This is by definition of GCD. जर दोघांचा GCD d असेल तर d याला पण डिवाइड्स करेल आणि d याला पण डिवाइड्स करेल, कारण कॉमन फॅक्टर ना GCD म्हणजे. So which implies d divides a plus k minus a. So again by definition of GCD, जर तो दोघांना डिवाइड्स करत असेल तर तो त्याच्या ॲडिशनला किंवा सबट्रॅक्शनला पण काय करतो? डिवाइड्स करतो. सो इट विल बी डिवाइड्स a प्लस k मायनस a. सो दॅट a विल बी कॅन्सल्ड, देअरफॉर d डिवाइड्स ओनली काय उरतं इथे? k. आणि जेव्हा असं असतं d डिवाइड्स k, पण d काय आहे तुमचा? दॅट इज GCD ऑफ a कॉमा a प्लस k विच डिवाइड्स k. ओके, सो इट इज अगेन व्हेरी सिम्पल एक्झाम्पल ऑन दिस टॉपिक. ओके, so here your unit number first will be completed. आता तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील युनिट नंबर फर्स्ट मध्ये डिव्हिजिबिलिटी मध्ये, तर तुम्ही मला कधीही विचारा, कॉलेजला येऊन विचारा. ओके, सांगायचा एकच उद्देश आहे की या सगळ्या झालेल्या लेक्चर्सच्या नोट तुमच्या वहीमध्ये लिहित चला, की जेणेकरून तुमचं FYBSCचा सिलेबस जो आहे तो नुसता लेक्चर पुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याच्या नोटबुक तयार होतील आणि परीक्षेला वाचायला आपलं हँडरायटिंग जर असेल तर ते सोपं पडतं आपल्याला वाचायला, बरोबर आहे ना. तर त्या पद्धतीने तुम्ही लिहित चला या सगळ्या गोष्टी तुमच्या वहीमध्ये. लिहिताना काही अडचण वाटली तर परत एक वेळेस 2 वेळेस लेक्चर माझं बघायचं. त्याच्याकरताच व्हिडिओ लेक्चर दिलेले आहेत, कारण ऑनलाईन लेक्चर जेव्हा असतं समोरासमोर, अर्थात तुम्ही जॉईंटच होत नाही, प्राध्यापकांकडून मला बाकीच्या फीडबॅक मिळाला, त्याच्यामुळे
शेवटी मी अपलोड करून देतो आहे. सिलेबस माझं कर्तव्य आहे कंप्लीट करणं, त्याच्यामुळे मी तो अपलोड करतो आहे. आपल्यातला जो कोणी ऐकेल तो नक्कीच फायद्यात असेल, कारण तुम्हाला SYBSCला ते सगळं हे बेसिक आहे FYचं, हे तुम्हाला तिथे लागणारच आहे, बरोबर ना. त्याच्यामुळे जे तुम्ही ऐकत असाल सगळ्या विद्यार्थ्यांमधले जे कोणी विद्यार्थी, त्यांच्यासाठी आहे हे सगळं, की सिरियसली ऐका सगळे टॉपिक. काही अडचण आली तर 2-2 वेळेस ऐका, आणि तरी नाही समजलं तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला तो टॉपिक परत समजून देईल. जरी तुमची एक्झाम ऑब्जेक्टिव्ह असली तरी आपण थिअरॉटिकल पूर्ण समजून घेत जाऊ चॅप्टर. प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर झाला म्हणजे त्याच्यावरचा कुठलाही ऑब्जेक्टिव्ह असो का डिस्क्रिप्टिव्ह असो, क्वेश्चन आला की तुम्हाला तो सॉल्व करता येईल. हीच त्याच्या मागची कल्पना आहे. ओके, सो इथे तुमचं MTH 202चं पहिलं चॅप्टर संपलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सेकंड चॅप्टर घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत मी इथे थांबतो. धन्यवाद.